विद्यार्थी मित्र हो नमस्कार, मी मोनिका जोशी आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशन्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करते। सध्या आपण युनिट क्रमांक 19 एसी 3 फेज मोटर यामधील लेसन्सचा अभ्यास करीत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 132 मधील 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरची रचना याविषयीची माहिती घेतली होती। आता आपण याच लेसन मधील स्क्विरल केज मोटर्सचे वर्गीकरण याविषयीची माहिती घेणार आहोत। सो या टॉपिक मध्ये आपण कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते कव्हर करणार आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकू, म्हणजे काय काय पॉइंट्स आहेत जे आपण डिटेल मध्ये शिकणार आहेत। तर हा लेसन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला युनिट क्रमांक 19 मधील लेसन क्रमांक 132 मधील क्लास ए मोटर्स, क्लास बी मोटर्स, क्लास सी मोटर्स, क्लास डी मोटर्स, क्लास ई मोटर्स आणि क्लास एफ मोटर्स या प्रकारचे जे वर्गीकरण आहे, तर हे जे सगळे मोटर्स आहेत ह्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला आता होणार आहे। सो क्लासेस ऑफ स्क्विरल केज मोटर, आता हे आहेत क्लासेस जे आपण आता डिस्कस केले, ए बी सी डी ई एफ हे जे क्लासेस आहेत, तर त्या क्लासेस कशा म्हणजे कोणत्या बेसिस वरती केलेल्या आहेत त्याबद्दलची एक जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। म्हणजेच काय, तर एखाद्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा असतो त्यानुसार त्याचं वर्गीकरण आहे। देन स्टार्टिंगचा करंट म्हणजे मोटर सुरू होतानाचा करंट किती असेल त्यानुसार, देन स्लीप, त्या मोटरची स्लीप कशी आहे त्यानुसार सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे। तर आता प्रत्येक क्लास मधल्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क किती असेल, कसा असेल, देन तसं स्टार्टिंग करंट काय असेल, त्याची स्लीप कशी असेल, हे वेगळे वेगळे आहेत। तर त्यानुसार हे डिवाइड केलेले आहेत आणि त्याचे जे डिटेल्स आहेत म्हणजेच ते करंट, स्लीप किंवा टॉर्क जे आहे ते किती असतं हे या चार्ट मध्ये आपल्याला डिटेल मध्ये दिलेलं आहे। तर 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर्सच्या इलेक्ट्रिक कॅरेक्टरिस्टिक्स नुसार त्यांचे ए बी सी डी ई आणि एफ या 6 प्रकारांत वर्गीकरण केले जाते। वर्गीकरण खूप टफ आहे का नाही, आपल्याला एबीसीडी येतच नाही, तर तसं काही नाहीये, खूप इझी आहे। एबीसीडी एफ डायरेक्टली सिरियल नंबर्स आहेत ए टू झेड मधले, तर हे 6 असल्यामुळे आपण ए टू एफ पर्यंतचे हे घेतलेले आहेत। तर ह्या प्रकारचं वर्गीकरण आहे। देन उथळ स्लॉटच्या स्क्विरल केज इंडक्शन मोटर्स क्लास ए मोटर्स म्हणून नियुक्त केले जातात। म्हणजेच काय, क्लास ए मोटर्स ज्या आहेत त्या कशा असतात, तर उथळ स्लॉट्सच्या स्क्विरल केज इंडक्शन मोटर्सला डेझिग्नेट केलं जातं क्लास ए मोटर म्हणून। देन या कारणास्तव क्लास ए मोटर्सला सुरुवातीचा टॉर्क, करंट आणि स्लीप ह्या तिन्ही गोष्टी सामान्य म्हणजेच नॉर्मल स्टार्टिंग टॉर्क, नॉर्मल स्टार्टिंग करंट आणि नॉर्मल स्लीप हे तिन्ही नॉर्मल असलेले मोटर्स म्हणून क्लास ए मोटर्सला संबोधलं जातं किंवा म्हणतात। तर या 6 प्रकारांपैकी ए ते डी हे जे 4 विशिष्ट डिझाईन्स सर्वसामान्य स्क्विरल केज मोटर्स आहेत। आता ह्या 6 पैकी हे जे टोटल 6 आहेत त्याच्यापैकी ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी हे जे मेन 4 आहेत हे जनरली स्क्विरल केज मोटर्स म्हणून जास्त करून वापरले जातात। विशिष्ट डिझाईन्स असतात ह्या 4 वर्गातील इंडक्शन मशीन्सचे जवळजवळ सर्व प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स कव्हर करतात। म्हणजे जिथं जिथं आपल्याला प्रॅक्टिकल यूज असतो, एक ॲप्लिकेशन असतं जिथं जिथं स्क्विरल केज मोटर्स लागतात त्या सगळ्या ठिकाणी जवळपास सगळे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते हे 4 जे मोटर्स आहेत, 4 प्रकारचे जे मोटर्स आहेत ते कव्हर करतात। ह्या 2 रेअरली युज्ड मोटर्स आहेत आणि हे जे 4 आहेत ते जास्तीत जास्त वापरले जातात। तर आता ह्या 4हीचंही बघू आणि पुढचे दुसरे जे 2 टाइप्स आहेत ई आणि एफ, ह्या सगळ्या मोटर्सचं आपण कसं असतं कन्स्ट्रक्शन आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आता घेऊ। सो व्हेरी फर्स्ट इज क्लास ए मोटर्स, राईट। तर क्लास ए मोटर्सचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते या प्रकारचं असतं आणि या मोटर्स मधील रोटर सर्किट रेझिस्टन्स जो आहे तो कमी असतो। पूर्ण व्होल्टेजसह या मोटरचा लॉक केलेला रोटर करंट सामान्यतः फुल लोड करंटच्या 6 पट जास्त असतो आणि त्यांच्या कमी रेझिस्टन्समुळे स्टार्टिंग करंट खूप जास्त असतो। या मोटर्स अगदी कमी स्लीप असताना म्हणजे अगदीच जवळपास 0.01 पेक्षा पण कमी स्लीप असताना फुल लोडवर काम करतात। जिथे खूप कमी स्टार्टिंग टॉर्क लागतो फक्त अशाच ठिकाणी क्लास ए मशीन्स वापरणे योग्य ठरते, कारण ह्याचा जो स्टार्टिंग टॉर्क आहे अगदीच कमी असतो। त्यामुळे जिथे कमी स्टार्टिंग टॉर्कची रिक्वायरमेंट आहे तिथंच
या मोटर्स वापरणं जास्त योग्य ठरतं किंवा सोयीस्कर ठरतं. तर या मोटरच्या बार्सची रचना आकृतीमध्ये इथे जसं की दाखवलेली आहे त्याचप्रमाणे असते. आता हे डायग्राम आपण एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करू. मोस्ट पॉप्युलर टाइप रोटर बार्स क्लोज टू सरफेस गिव्ह रिलेटिव्हली लो रोटर रिॲक्टन्स. स्लिप इज लो. जास्त डोकं घालायचं नाही, स्लिप सगळ्यात कमी असते अशा ठिकाणी ह्याचा वापर होतो, तेच इथे सांगितलेलं आहे. स्लिप इज लो, राईट. देन हाय युजफुल फ्लक्स. इथे हे जे रेषा दिसतात हे जे इनविजिबल असणारे इनविजिबल पार्ट येतो, फक्त आपल्याला इथे हाय युजफुल फ्लक्स म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून हे डायग्राम मध्ये इथे ड्रॉ केलेले. ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या काय आहेत, फ्लक्स लाईन्स आहेत. इथे जसं की मेन्शन सुद्धा केलेले. फ्लक्स कसा असतो, दिसत नाही आपल्याला फ्लक्स, पण ते तिथे अवेलेबल असतात. त्याच्यात जो काही म्हणजे ते जे काम करतं फ्लक्सच्या कार्यावरतीच काय आहे, आपले मोटर्स वर्क करतात. तर हे जे फ्लक्सेस आहेत ते इथे ड्रॉ केलेले आहेत. आणि इकडे लो लिकेज फ्लक्स म्हणून दिलेले. इकडे काय दिले, हाय युजफुल फ्लक्स. हे इकडचे जे आहेत खालच्या बाजूचे ते काय आहेत, हाय युजफुल फ्लक्स आहेत. आणि हे वरच्या बाजूचे जे आहेत ते लो लिकेज फ्लक्सेस आहेत. तर या प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन आहे क्लास ए मोटर्स. नेक्स्ट इज क्लास बी मोटर्स. ए नंतर येतं बी, तेवढं माहिती आपल्याला. तर क्लास बी मोटर्स सर्वसाधारण स्टार्टिंग टॉर्क आणि करंट असणारी ही सर्वसाधारण मोटर आहे. त्याचा जो स्टार्टिंग टॉर्क असतो अगदी सर्वसाधारण असतो आणि करंट सुद्धा सेम. तर त्याच्यामुळे आपण या मोटरला सुद्धा सर्वसाधारण मोटर असं म्हणू. तर या मोटर्सचे फुल लोडवर स्पीड रेग्युलेशन कमी किंवा सर्वसाधारणपणे 5% पेक्षा पण कमी असते. आणि कमी वेगाच्या मोठ्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क रेटेड वेगाच्या 15% असतो. कमी वेगाचे जे मोठे मोटर्स असतात त्याचा स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो रेटेड वेगाच्या 15% असतो. आणि हे लक्षात इथं आपण एक मोठी गोष्ट जी लक्षात घेतली पाहिजे ती अशी की स्टार्टिंग करंट कमी असला तरी फुल लोडच्या 600% तो असतो. म्हणजे आपण म्हणतो इथे की स्टार्टिंग करंट जो आहे तो या मोटर्सचा कमी आहे, बट स्टील तो जो स्टार्टिंग करंट आहे तो फुल लोडच्या 600% जास्त असतो. आणि हे जे आहे आपण ह्या डायग्राम मध्ये पण क्लास बी मोटर्सचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्या रिलेटेड दाखवलेलं आहे. तर इथे बघा हाय लिकेज फ्लक्स. आपण क्लास ए मोटर जी पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये काय होतं की खालचा जो पार्ट होता तिथला जो फ्लक्स पार्ट होता तो काय होता, हाय होतं. पण आणि वरचं जे म्हणजेच लिकेज जे फ्लक्स होते ते लो होते, लो लिकेज फ्लक्स होता. पण हे काय आहेत, क्लास बी मोटर्स आहेत. तर त्याच्यानुसार काहीतरी चेंजेस होतील. तर क्लास बी मोटर्स मध्ये मेन डिफरन्स काय येत असेल तर ते आहे हाय लिकेज फ्लक्स असतो, देन मीडियम युजफुल फ्लक्स. आणि क्लास ए मोटर मध्ये काय होतं की युजफुल फ्लक्स जे आहेत ते हाय होते, तर इथे काय आहे मीडियम आहेत. युजफुल फ्लक्स जे आहेत ते मीडियम आहेत. म्हणजेच हा खालच्या पार्ट मधले जे फ्लक्सेस आहेत ते. डीप अँड नॅरो रोटर बार्स प्रोड्यूस हाय रिॲक्टन्स ड्युरिंग स्टार्टिंग स्लिप इज लो. डीप अँड नॅरो रोटर बार्स जे आहेत जे नॅरो आणि डीप आहेत ते काय करतात, ते प्रोड्यूस करतात म्हणजेच निर्माण करतात हाय रिॲक्टन्स. खूप जास्त रिॲक्टन्स निर्माण करतात ड्युरिंग स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीला खूप जास्त रिॲक्टन्स निर्माण करतात किंवा प्रोड्यूस करतात. आणि स्लिप जी आहे ती लो असते. स्लिपचे आपण चार्ट पाहिला होता त्याच्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की क्लास बी मोटर्सची जी स्लिप आहे ती कमी असते स्टार्टिंग स्लिप. नेक्स्ट इज क्लास सी मोटर्स. आता क्लास सी मोटर्सची जी डायग्राम आहे ती दिलेलीच आहे. देन बी वर्गातील मोटरच्या तुलनेत सी वर्गातील मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो अधिक असतो. कंपॅरेटिव्हली बी वर्गाच्या क्लास बी मोटर्सच्या तुलनेत जे क्लास सी मोटर्सचे जे स्टार्टिंग टॉर्क आहे तो अधिक असतो. आणि स्टार्टिंग करंट सर्वसाधारण असतो. आणि फुल लोडवर स्लिप जी आहे, फुल लोड वरती जेव्हा काम करत असते त्यावेळेला स्लिप 0.05 पेक्षा पण कमी असते. आणि स्टार्टिंगचा जो टॉर्क आहे तो रेटेड वेगाच्या 200% असतो. आणि या मोटरचे डिझाईन फुल लोडवर सुरू होण्याच्या दृष्टीने केलेले असते. म्हणजेच फुल लोडवरती डिरेक्टली काम करण्याच्या दृष्टीने हे जे मोटर आहेत ते बनवले जातात किंवा डिझाईन केले जातात. आणि ही मोटर काही विशिष्ट ठिकाणी वापरतात, जसं की ड्रायव्हिंग कन्व्हेअर, रेसिप्रोकेटिंग पंप किंवा कॉम्प्रेसर्स अशा ठिकाणी इत्यादी इत्यादी भरपूर ॲप्लिकेशन्स आपण म्हणू शकतो. अशा ठिकाणी हे क्लास सी मोटर्स जे आहेत ते यूज होतात.
तर ते ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण थोडेफार चेंजेस काय असतील तर काय आपण नोटीस करू, बघू म्हणजे काय काय आहे याच्यामध्ये. तर हाय रेजिस्टन्स वाइंडिंगला जे आहे ते रेजिस्टन्स भरपूर दिलेले. देन हाय लिकेज फ्लक्स जो आहे तो इथे पण हाय आहे, जसा की क्लास बी मध्ये होता त्याच वे मध्ये. देन लो रेजिस्टन्स वाइंडिंग, इकडची जी वाइंडिंग आहे हाय रेजिस्टन्स वाइंडिंग आहे आणि इकडे जी आहे ती लो रेजिस्टन्स, म्हणजेच काय, तो वरचा जो पार्ट आहे ती जी आहे हाय रेजिस्टन्स वाइंडिंग आणि खालचा जो पार्ट आहे ती आहे लो रेजिस्टन्स वाइंडिंग. इथे काय केले, खालचा पार्ट मेन्शन केलेला आहे, ॲरो दाखवला, आणि इकडे काय केले, वरच्या पार्टला ॲरो दाखवलेले, हा ॲरो आहे. तर दिस इज लो रेजिस्टन्स आणि हे दोन्ही जे आहेत ते हाय रेजिस्टन्स वाइंडिंग आहेत. देन मीडियम युजफुल फ्लक्स, आता युजफुल फ्लक्सेसचा पार्ट जो आहे तो मीडियम आहे युजफुल फ्लक्स आणि लिकेज फ्लक्स जे आहे ते हाय आहे. देन the outer bars give better starting at normal speed, more current flows in the inner windings and slip is low. So या प्रकारचं जे आहे क्लास सी मोटर्सचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असतं. नेक्स्ट इज क्लास डी मोटार्स. या मोटारची स्लीप अधिक असून स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो अधिक असतो आणि तुलनेने स्टार्टिंग करंट कमी असतो. फुल लोड स्लीप अधिक असल्याने या मोटारची कार्यक्षमता इतर वर्गातील मोटर्सच्या तुलनेत कमी असते. कार्यक्षमता जी आहे म्हणजेच इफिशियन्सी जी आहे ती बाकीच्या वर्गातील जे मोटर्स आहेत, क्लासेस जे आहेत त्यांच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली कमी असते, पण ॲक्च्युअल चांगलीच असते. आणि टॉर्क स्पीड कर्वची अधिकतम किंमत स्टार्टिंग टॉर्कच्या 300% असते. तर हे झालं क्लास डी मोटर्स बद्दल. इथे अगेन युजफुल फ्लक्सेस जे आहेत ते काय आहेत, हाय आहेत. खालचे जे फ्लक्सेस दाखवलेले आहेत, युजफुल जे फ्लक्सेस आहेत ते हाय आहेत आणि लिकेज फ्लक्स जे आहेत ते लो आहेत. देन द रोटर बार्स मेक द युजफुल फ्लक्स हाय, स्लीप इज हाय अँड इफिशियन्सी इज लो, जसं की आपण आत्ताच डिस्कस केलं. नेक्स्ट इज क्लास ई मोटर्स. या मोटरची रचना या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणेच असते आणि क्लास ई मोटर्सचे लो स्टार्टिंग टॉर्क आणि लो करंट स्लीप असते. आता अगेन इथे पण लो लिकेज फ्लक्स आहे आणि हाय युजफुल फ्लक्स आहे. देन रोटर द बार्स आर लो रेजिस्टन्स वाइंडिंग प्लेस्ड टू गिव्ह लो रिॲक्टन्स, स्लीप इज लो. आणि या प्रकारचे जे मोटर्स आहेत जनरली जास्त वापरात येत नाहीत, कारण आपण की जसं की सुरुवातीला डिस्कस केलेलं या 6 पैकी जे क्लास ए बी सी आणि डी हे 4 प्रकारचे जे मेन मोटर्स आहेत ते जास्त करून म्हणजे मोस्टली सगळेच प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स जे आहेत ते कव्हर करतात. सो नेक्स्ट इज क्लास एफ मोटार्स. या मोटारची रचना जी आहे ती याप्रमाणे असते आणि क्लास एफ मोटर्सचे लो स्टार्टिंग टॉर्क आणि नॉर्मल करंट स्लीप असते. जेव्हा रोटर हा स्थिर असतो त्यावेळेस रोटर करंटची फ्रिक्वेन्सी ही सप्लाय फ्रिक्वेन्सी एवढी असते, परंतु ज्या वेळेस रोटर फिरण्यास सुरू होतो त्यावेळेस फ्रिक्वेन्सी ही रिलेटिव्ह स्पीड किंवा स्लीपवर डिपेंड करते किंवा अवलंबून असते. तर आता यामध्ये मीडियम युजफुल फ्लक्सेस आहेत. युजफुल फ्लक्सेस जे आहेत ते मीडियम आहेत. देन लिकेज फ्लक्स सुद्धा मीडियमच आहेत, दोन्ही पण मीडियम आहेत. अँड द बार्स हॅव लो रेजिस्टन्स. बार्सचं जे रेजिस्टन्स आहे ते लो आहे आणि आर प्लेस्ड टू गिव्ह हाय रिॲक्टन्स. ते जास्तीत जास्त म्हणजे खूप हाय रिॲक्टन्स देण्यासाठी ते इथे बसवलेले आहेत. नेक्स्ट इज डेरिवेशन. तर लेट ॲट एनी स्लीप स्पीड द फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर करंट बी एफ डॅश. देन जर या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं म्हणजेच काय, तर एखाद्या स्लीपवर, कोणत्याही स्लीप स्पीडवरती, कुठल्याही स्लीपच्या स्पीडवरती म्हणजे पर्टिक्युलर व्हॅल्यू नाही आपण मेन्शन करत आहेत, पण स्पीडवरती जर फ्रिक्वेन्सी, कशाची फ्रिक्वेन्सी, रोटर करंटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण एफ डॅश कन्सिडर केली, जसं की इथे मेन्शन केलेलं आहे एफ डॅश जर आपण कन्सिडर केली तर त्यावेळेला कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते कसे होतील त्याबद्दल इथे सॉर्ट आउट करून दिलेलं आहे, ते आपण तर समजून घेऊ म्हणजे डेरिवेशन हे नेमकं कसं वर्कआउट करतं. तर इथे काय आहे सुरुवातीला एन एस मायनस एन. इथे एन एस म्हणजेच काय, त्यातला एन आपल्या ओळखीचा आहे. एन म्हणजेच काय डिनोट करतो आपण स्पीडनी. स्पीड जी आहे ते
स्पीडला आपण एन ने डिनोट करतो राईट. तर एन आपल्या ओळखीतलं आहे. देन वेगळं काय आता ह्याच्यात एन एस. एस इज डिनोटेड फॉर सिंक्रोनस. सिंक्रोनस स्पीड जी आहे ती आपण डिनोट करतो एन एस ने. तर सिंक्रोनस स्पीड मायनस स्पीड जी रेग्युलर स्पीड आहे या प्रकारचं हे कॅल्क्युलेशन केलं आहे. तर सिंक्रोनस स्पीडमधून नॉर्मल स्पीड जी आहे ती मायनस केली आहे. तर इक्वल टू फॉर्म्युला काय येतोय 120 एफ डॅश डिवायडेड बाय पी. आता हे जे फॉर्म्युला आहे 120 एफ बाय पी आपल्याला माहिती आहे हे स्पीडसाठी वापरतो. पण आता इथे काय केलं आपण एफ डॅश कन्सिडर केलाय कारण एखाद्या कोणत्याही स्लिप स्पीडवरती रोटर करंटची फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर केली आहे. एफ डॅश आपण जस्ट एक कन्सिडर केलं म्हणजे समजतोय तसं समजा. तसं धरल्यानंतरचं हे कॅल्क्युलेशन आहे किंवा डिराईव्ह केलेलं आहे. देन आता हे तर एन एस मायनस एन बद्दल झालं. अल्सो एन एस इज इक्वल टू 120 एफ बाय पी. एन एस म्हणजे सिंक्रोनस स्पीडचा हा फॉर्म्युला आहे आपल्याला हे सुद्धा माहिती आहे. देन आता काय केलंय ह्या दोन्हीचे इक्वेशन आपल्याला माहिती आहेत. आता काय करायचंय डिवायडिंग वन बाय अदर. एका इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननी डिवाइड करायचे. सपोज आपण ह्याला 1 म्हणू, ह्या इक्वेशनला आपण 2 नाव देऊ. तर 1 आणि 2 ला काय करायचं एकमेकांपासून डिवाइड करायचे. तर डिवाइड केल्यानंतर काय होतं आता इकडच्या पार्टमध्ये जे पण आहे ते एका खाली एक येतील आणि इकडचा जो पार्ट आहे तो पण डिवाइड होतील. सिम्पली काय करू आपण इथल्या इथेच डिवाइड करून घेऊ. आता ह्याच्यात हे काय झालं एक मध्ये आपण रेश मारली डिवाइड मध्ये आले. तर आता इथे काय आहे वरच्या भागात इक्वल टूच्या पलीकडे 120 एफ डॅश डिवायडेड बाय पी. सेम खाली इकडे काय आहे 120 एफ बाय पी. तर इथे 120 120 कॉमन आहे दोन्ही कटले. देन पी पी अगेन डिनॉमिनेटर मध्ये आहेत ते पण कॅन्सल झाले. उरला काय एफ डॅश बाय एफ एवढाच पार्ट उरला. आणि इकडे आहे एन एस मायनस एन बाय एन एस एवढा पार्ट उरला राईट. तर हे जे उरलेला भाग आहे तो ॲज इट इज आपण खाली इथे पुटअप केलेला आहे. म्हणजेच काय इकडचा एफ डॅश बाय एफ ॲज इट इज घेतलाय राईट इक्वल टू एन एस मायनस एन ॲज इट इज डिवायडेड बाय एन एस एवढं आहे. आणि हे इक्वल टू येत आहे एस. सी इथे काय केलंय नेक्स्ट लास्ट स्टेपला आता हे तर आपण ॲज इट इज इथे डिवाइड केला आणि व्हॅल्यू पुटअप केल्या. देन आता हा जो पार्ट आहे हा काय आहे एक्स्ट्राचा पार्ट आहे. तर हा सध्याला इकडे तुम्ही लक्ष नाही द्यायचं. आपला काय आहे डिराईव्ह केल्यानंतर आपल्याला काय भेटलं फायनलला एवढा फॉर्म्युला आपल्याकडे आलेला आहे. एवढा पार्ट जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. तर आता हे यात मधलाच काय केले त्यांनी एन एस मायनस एन बाय एन एस हा जो फॉर्म्युला उरतोय म्हणजेच काय एन एस मायनस एन डिवायडेड बाय एन एस. तर एवढाच म्हणजेच काय इक्वल टू काय आहे याच्या इक्वल आहे हा एवढा पार्ट राईट. तर आता इथे काय केलंय त्यांनी एफ डॅश इज इक्वल टू आहे एस एफच्या असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे राईट. तर एफ डॅश इक्वल टू एस एफ आहे म्हणून आपण इथे काय केले डिरेक्टली इक्वल टू मध्ये नेक्स्ट पार्टला त्यांनी दिले एस. म्हणजेच कसं तर ॲट द एंड आपल्याकडे एवढं डेरिव्हेशन आले राईट. तर इथे काय केलेलं आहे एफ डॅश बाय एफ. एफ डॅश इक्वल टू काय आहे एस एफ राईट. तर एफ डॅशच्या ऐवजी इथे काय केलं आपण एस एफ ॲज इट इज ठेवला आणि डिवायडेड बाय एफ ठेवला. डिवायडेड बाय आहे एफ राईट. तर आता एफ डॅशच्या ऐवजी एस एफ झाला तर एफ एफ कटला उरला काय एस. तर एवढ्याच्या इक्वल टू काय उरलं एस म्हणून इथे काय केलं एस लिहिलेलं आहे. आय होप तुम्हाला डेरिव्हेशन सुद्धा कळालं असेल आणि आतापर्यंत जे आपण क्लासेस पाहिले ते सुद्धा लक्षात आले असतील. जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये. थोडंसं एकदा रिवाइज करून बघा रिटर्न करा कंटिन्यू करा म्हणजे रिवाइंड करून तुम्ही व्हिडिओ बघा किंवा एकदा सॉल्व्ह करून घेऊन बघा तुम्हाला नक्की लक्षात येऊन जाईल. तर हे होतं डेरिव्हेशन. तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 132 मधील स्क्विरल केज मोटर्सचे वर्गीकरण याविषयीची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 133 मधील 3 फेज इंडक्शन मोटरची इन्सुलेशन टेस्ट याविषयीची माहिती घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.